दैनिक दिव्य मराठीच्या वतीने यूथ आयकॉन आणि नारी शक्तीच्या अवॉर्ड वितरणाची विशेष बातमी। आज रविवार दिनांक 15 जानेवारी रोजी जळगाव येथील MIDC मध्ये असलेल्या हॉटेल फोर सीजन क्रिएशन मध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्यातील ज्या महिलांनी कर्तबगार अशी कामगिरी केली आहे त्यांना नारी शक्ती म्हणून सन्मानित करण्यात आले। तसे यूथ आयकॉन म्हणून काही यूथना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। या सर्वांचा सन्मान मराठी मालिका मुलगी झाली हो च्या सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर अर्थात माऊ यांच्या हस्ते त्यांना सर्वांना सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये दैनिक दिव्य मराठीचे संपादक दीपकजी पटवे तसेच युनिट हेड संजीव पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती। तेव्हा बघूया हा दिमागदार सोहळा। म्हणाल्या की ज्यांना काहीतरी करायची जिद्द असते आणि ज्या महिला ते करून दाखवतात, मीही त्यातलीच एक आहे। कम्प्लिटली फील्ड स्विच करून या फील्डमध्ये येणं आणि पाय रोवून उभं राहणं, पण ते खूप शक्य झालं कारण तुमच्यासारख्या मायबाप रसिक प्रेक्षकांची साथ होती, प्रेम होतं आणि त्यामुळे मी आज इथे आले आणि हे सगळा हा सोहळा अनुभवते। सो तुम्हा सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद आणि ज्यांचं आता इथे फॅसिलिटेशन होणार आहे त्यांनाही खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही इतकं काहीतरी तुमच्या क्षेत्रात करून दाखवलंय म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय। पण मला असं वाटतं की ही सुरुवात आहे आणि ही जर्नी तुमची अशीच कायम असू द्या। थँक्यू। थैंक यू मैम, थैंक यू। कंस्ट्रक्शंस, घर खरीदना है, फ्लैट्स खरीदने हैं, लैंड्स खरीदनी है, एक परफेक्ट कंसल्टेंट की आपको ज़रूरत होती है जो आपको उसके बारे में प्रॉपर कंसल्टेशन दे सके, मार्गदर्शन दे सके और अच्छे बेहतरीन सर्विस दे सके। ऐसे ही सर्विस देने वाले सुरवे एंड वाघ डेवलपर्स, इसके ओनर्स हरीश सुरवे एंड हर्षल वाघ ये हमारे बीच यहाँ मौजूद हैं। सभी को अपने हक का घर देने वाले, अपने पसंद का घर देने वाले ऐसे सुरवे एंड वाघ डेवलपर्स को हम बहुत बहुत बधाइयाँ देते हैं। इसके बाद आगे बढ़ते हैं। हमेशा कहा जाता है चाहे वो फिल्म इंडस्ट्री हो, चाहे बिजनेस हो, चाहे पॉलिटिक्स हो, कि एक बैकग्राउंड चाहिए तो ही आप उस फील्ड में आगे जा सकते हैं। बस इस चीज़ को बिल्कुल भी गलत साबित करने वाले भरत सपकाळे ये आज हमारे बीच यहाँ पर मौजूद है। मैगमेंट में नहीं आ पाए हैं बट हम उन्हें बहुत बहुत बधाइयाँ देंगे उनकी अचीवमेंट पे। और उसके बाद हम आगे बढ़ेंगे। हमारे जो अगली यहाँ पर यूथ आइकॉन है जो एक्चुअली जैसे मैंने कहा गुरु सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट होता है लाइफ में, ऐसे ही एक गुरु जिन्होंने कितने लोगों को, कितने बच्चों को दिशा दी है आगे बढ़ने की, प्राध्यापिका डॉक्टर ज्योति राणे। और अपने सभी मरीजों को उतने ही प्रेम से ट्रीट करके उनके सारे क्योर को ख़त्म करने की कोशिश करने वाले 10,000 से भी ज़्यादा जिन्होंने लिप्रोस्कोपी की सर्जरी की है। जैसे हमारे जळगाव शहर के केबल हॉस्पिटल के हमारे डॉक्टर साहब डॉक्टर गजानन पाटिल, इनसे ट्रॉफी वो उनके भी आप पे कलेक्ट करें। किसी भी शुभ काम में कपड़े कितना महत्व रखते हैं हम सभी जानते हैं। तो ऐसे ही जलगांव को एक और नई फैशन का पहचान देने वाले हैं, दैट इज ऑल्सो इनटू मेंस वेयर। शिव सागर NX के ओनर अविनाश पहलानी और कपिल पहलानी, इन्हें मैं यहाँ पे स्टेज पे बुलाना चाहूँगी। एक जोर एक और यूथ आइकॉन हमारे बीच आज इस इवेंट में नहीं है बट उनका नाम भी आप सभी के सामने लेना चाहूँगी। डॉक्टर अमित बंगाड़े, द ओनर ऑफ आनंद डायलिसिस, उन्हें भी बहुत बहुत सर नहीं है।
सर आए नहीं है आज यहाँ पे, उनके कोई रिप्रेजेंटेटिव है नहीं, तो सर को बहुत बहुत सारी बधाइयाँ। एंड इसी के साथ आज के इस इवेंट को ख़त्म करने से पहले मैं आप तीनों से रिक्वेस्ट करूँगी, प्लीज़ अपनी जगह ले लीजिए। सर बोलेंगे काफ़ी देर से हमें पनिशमेंट दी हुई है। तो जलगांव के हर, मुझे लगता है चाहे वो कल्चरल हो, सोशल हो, कमर्शियल हो, हर क्षेत्र में आगे खड़े रहते हैं, हर तरीके के लोगों को सपोर्ट करने के लिए, मदद करने के लिए। एडवोकेट संजय जी राणे, तालियों का म्यूजिक बजा दीजिए सर, तालियां तो नहीं बज रही है। तो पुढे येऊ आपण, जिनकी स्टोरी आप पढ़ेंगे तो आपको लगेगा कि एक्चुअली फॉर द सोसाइटी उन्होंने बहुत ही बेहतरीन काम किया है। उन्होंने प्रोफेशन ऐसा चुना है जो सोसाइटी के ही लिए इम्पोर्टेंट है। उनकी स्टोरी बहुत ही खूबसूरत है। उनकी तबीयत ठीक ना होने की वजह से वो आज यहाँ पर अभी इवेंट में नहीं आ पाए हैं, लेकिन उनके बेटे और बहू यहाँ पर मौजूद हैं। तो जो अवार्ड जा रहा है वो जा रहा है संदीप सुरेश बम जी को। Passion is doctor by heart is a very good, I can say, cook, a person जो बहुत अच्छा दिल से सबको खिलाना चाहती हैं, हेल्दी खिलाना चाहती हैं और हेल्थ के साथ साथ उसमें एनर्जी आए ऐसा खिलाना चाहती हैं। हमारे जलगांव में ही ऐसा एक बहुत ही बढ़िया सा जंक्शन खुला है जो नाम से पहचाना जाता है बटर डिप पाव भाजी जंक्शन। आई एम अ पर्सनली फैन ऑफ इट। तो मैं बुलाना चाहूँगी डॉक्टर दीप्ति पाटिल, एक जोरदार तालियों से हम यहाँ पर उनका वेलकम करेंगे। वो है एक ऐसा नाम जिन्होंने अपने फादर के नाम को आगे बढ़ाया है। ही इज द सेकेंड जनरेशन इन द बिजनेस और ऐसा कहते हैं कि सेकेंड जनरेशन अपने फादर के नाम को और आगे बढ़ाती है। ऐसा ही नाम जो आके लेकर गए हैं मानराज ऑटोमोबाइल्स प्राइवेट लिमिटेड, नेक्सा को जो ओन करते हैं, जो नेक्सा का फेस है, पराग बेगमू था। मैं इन्हें स्टेज पे बुलाना चाहूँगी। एक जोरदार तालियों से मैं रिक्वेस्ट करूँगी आप सभी उनका यहाँ पे स्वागत करें। जो अपने बिजनेस के लोगों को फॉलो करते हैं या उन्होंने खुद की आइडेंटिटी से वो लोगो या स्लोगन बनाए हैं, सर्वप्रथम आणि सर्वोत्तम। आणि ट्रस्ट मी, आजच्या कार्यक्रमाला माझ्या आधी इथे आले जे होते त्यांना मी इथे आता बोलवणार आहे। संगीतम ट्रॅव्हल्सचे ओनर म्हणजे आपल्या वडिलांचं नाव पुढे घेऊन जाणारे रिस्पेक्टेड विनोद पाटील सरांचे दोघी मुलं इथे आलेले आहेत कार्यक्रमाला। मी त्या दोघांना इथे बोलवायचे, धनविजय पाटील आणि धरमसिंग पाटील। एक जोरदार टाळ्याने आपण त्या दोघांचं इथे वेलकम करूया। मुझे लगता है सोने और चांदी से सबसे ज्यादा अगर किसी को प्यार होगा तो वो औरतों को ही है ना? है, देखो कितनी अच्छी खुशी, सबके चेहरे पे हंसी आ गई। तो वैसे ही उसी क्षेत्र में खुद को आगे ले जाने वाली, अपनी पहचान बनाने वाली, और ना ही ज्वेलरी बट गिफ्टिंग्स। अगर हम सोचते हैं एक बेहतरीन सिल्वर गिफ्टिंग, तो मेरे दिमाग में तो एक ही नाम आता है जो अपनी पहचान आगे तक और ले जा रहे हैं। 1 डिकेड 10 साल हो चुके हैं उनको अपने प्रोफेशन में, पूरे घर वालों के सपोर्ट के साथ जो आगे बढ़ी हैं। मैं मंच पर आमंत्रित करना चाहूँगी स्वस्ति सिल्वर की ओनर मोनिका शर्मा इन्हें कि वो मंच पर आए और उन्हें सपोर्ट करने वाले आहे त्यांचं मी नाव इथे घेणार आहे, ख्याती कौशल जोशी। एक जोरदार टाळ्याने आपण त्यांचं इथे वेलकम करूया। हेल्थ इन्शुरन्स किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस, फायनान्शियल मॅनेजमेंट आता सध्याची खूप गरज झाली आहे आणि मला असं वाटतं गृहिणी
ही एक परफेक्ट एक्झाम्पल आहे टू मॅनेज ऑल दिस थिंग्स आणि त्याच क्वालिटीला कॅरी फॉरवर्ड करून ज्यांनी त्याला आपलं ॲज अ करिअर निवडून त्या पुढे आल्यात आहेत त्यांना मी ते इन्व्हाइट करू इच्छिते. प्रीती सिसोदिया. ट्रिमेंडस वुमन एंटरप्रेनर. एका छोट्याशा गावात मी खरंच म्हणेल एक छोटासा तालुका तिथे राहून आणि एक इंटरनॅशनल स्कूल सुरू करणं आणि त्याला सक्सेसफुली चालवणं आणि विथ दिस विजन की त्या जवळपासच्या सर्व तालुक्यातील मुलांना ते हायर एज्युकेशन देतील या मोटोने सुरू केलेली नोबल इंटरनॅशनल स्कूल त्यांच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी मी यांना मंचावर आमंत्रित करेल. जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी त्याचं स्वागत करायचं आहे. जळगाव शहराला मला कुकिंगचा म्हणजे चविष्ट पदार्थाचा स्वाद देणारा ज्यांचं आपण आधी बाईट पण घेतलेलं मला वाटतं सगळ्यांना आठवण असेल जे आधी इथे होते त्या एकच बीना सुरतवाला पवार यांना मी ते मंचावर आमंत्रित करेल. कस्टमाइज केक पासून तर चविष्ट पदार्थ जे तुम्हाला खरी तुमच्या घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल असं सगळ्यांना अशी सर्व्हिस देणाऱ्या बीना सुरतवाला पवार. वन मोर पर्सन फ्रॉम द फॅशन इंडस्ट्री ज्यांनी हायर एज्युकेशन्स घेतले फ्रॉम द मुंबई दिल्ली आणि तिथे त्यांनी सर्व्हिसेस पण दिल्या. पण नक्की काय असतं ना आपल्या शहराचं प्रेम आपलंच असतं आणि आपल्या शहराच्या लोकांना ती सर्व्हिस मिळावी त्यांना ते सगळ्या गोष्टी मिळाव्या या ध्येयाने आणि सगळ्यांना बेस्ट सर्व्हिस देण्यासाठी त्यांनी आपल्या इथे बुटीक स्टार्ट केलं आहे. ओव्हन्स एलिगन्स याच्या ज्या संचालिका आहे राधिका चौधरी मॅम. नेक्स्ट वुमन एंटरप्रेनर ज्यांनी आमच्या सर्वांच्या स्माईलची केअर करण्याचं ठरवलेलं आहे. बिकॉज द मोस्ट ब्यूटीफुल थिंग ऑन आवर फेस इज आवर स्माइल एंड जब हंसते हैं तो दांत दिखते हैं तो दांत अच्छे होने चाहिए है ना. जिन्होंने हमें बहुत सारे यहाँ पे टिप्स भी दिए हैं जिनका वीडियो बाइट लेके हमें बहुत खुशी हुई. मैं मंचावर आमंत्रित करूँ चाहिए डॉक्टर प्रिया एस पाटनी. सर्वांनी आधी मेन्शन केलंय की विमेन्स कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीये. त्याच्यातलं एक महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणजे पॉलिटिक्स राजकारण. मी नेहमी असं म्हणते की विमेन्स आर द ओनली वन हू कॅन मॅनेज दोज थिंग्स एनिथिंग कॅन व्हेरी इझिली. जे घर चालवू शकतात ते देश का चालवू शकत नाही. अग्रीड. तर असंच प्रत्येक तालुक्याचे जे डेव्हलपमेंट आहे ते तेथील जे लोकल जे असतात नगरसेविका आमदार म्हणा पंचायत समिती सदस्य म्हणा त्यांच्या हातात असतात आणि त्यांनी जेवढं जास्त दृढ निश्चयाने त्याला डेव्हलप करायचं ठरवलं त्या तालुक्याचं किंवा त्या जिल्ह्याचा नक्कीच विकास होतो. अशाच एक व्यक्तिमत्व आपल्या इथे आहेत. सौ अनिता कैलास चौधरी पंचायत समिती सदस्य लोहार तालुका पाचोरा जिल्हा जळगाव. मला नक्की वाटतं इथे बसलेल्या प्रत्येक महिलेला स्वतःवर गर्व होत असेल की वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना इथे सन्मानित केलं जातं. सर्व मोठे म्हणतात की कुठलंही काम हे छोटं नसतं. त्याच ध्येयाला मला वाटतं हे पुढचं जे आमचं अवॉर्ड आहे हे मामला मिळालेला आहे. एक अंगणवाडीपासून झालेली सुरुवात आणि ते बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून आज सध्या ओळखल्या जातात अशा आमच्या अर्चनाताई आठवडे यांना मी ते मंचावर आमंत्रित करू इच्छिते. जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी त्यांचं इथे स्वागत करायचं. आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एनी फील्ड एनीथिंग जोपर्यंत त्यामध्ये आपल्याजवळ गुरु नाही ज्याच्याजवळ गुरु नाही त्याचं मला वाटतं त्याचं ध्येय कधी पूर्ण होणार नाही. तर अशाच वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या आणि त्यांना ध्येय देणाऱ्या आमच्या अश्विनी सुभाष पाटील मॅम मी
करत असतात, पण दुसऱ्यांसाठी करणारे खूप कमी असतात. आणि जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काही करत असतो किंवा कोणाला मदतीचा हात देत असतो, तो देवच असतो जो आपल्याला स्वतः आपल्यालाही मदत करत असतो. अशाच सगळ्यांना मदत करणाऱ्या समाजसेविका म्हणा किंवा राजकारणात आपलं एक वेगळं नाव उमटवणाऱ्या सौ भैरवीताई वाघ, राजकीय क्षेत्रात पुढे जाणाऱ्या सौ ज्योतिताई संजय वाघ, त्या मॅम पण आल्या. त्याही त्या आज इथे उपस्थित नाहीये, पण त्यांचंही अभिनंदन. आणि यानंतर अजून एक राजकारणात ज्या आपल्या क्षेत्रात आणि आपल्या मंडामी तालुक्यात आपल्या सगळ्या रहिवाशांचं डेव्हलपमेंटसाठी ते कार्य करत आहात, त्यांना मी ते मंचावर बोलवू इच्छिते. सरलाताई कोळी यांनाही मी जोरदार टाळ्यांनी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट केली, जोरदार टाळ्यांनी त्यांना एका स्टेजवर बोलवायचं आहे. नोदा ग्रामसेविका त्या आहेत तिथे, आणि एक नारी शक्ती दुसऱ्या छोट्या नारी शक्तीला घेऊन आले. म्हणजे आपल्याला इथे भविष्य पण दिसतंय की आईची प्रेरणा घेऊन नक्कीच ती पण असंच काहीतरी छान करेल. ज्यांना मला वाटतं विमेन एंटरप्रेन्युअर्स त्या असतात जे स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी, सगळ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी झटत असतात. त्यांच्या ग्रोथ सोबत त्यांच्या जवळच्या सर्वांचं ग्रोथ जुळलेलं असतं. अशाच हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट ऑफ प्लेसमेंट यांच्या संचालिका श्रीमती भारतीताई रवींद्र काळे, मी यांना मंचावर बोलवू इच्छिते. एक जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी माणसं इथे स्वागत करायचं. नारी शक्ती हे एडिशन आलं होतं 5 ऑक्टोबर 2022. स्पेशल नवरात्री स्पेशल असं आमचं एडिशन होतं विमेन एंटरप्रेन्युअर्सवर. त्याच्यामध्ये एक नवीन आम्ही कल्पना आणली होती, एक संकल्पना होती त्याच्यामध्ये की स्मॉल स्केल बिझनेस आपण सर्व म्हणतो, लघु उद्योग किंवा स्मॉल स्केल बिझनेस, त्या स्मॉल स्केल बिझनेसमध्येच ती ॲबिलिटी असते, तो जोश असतो, ती एनर्जी असते की त्यांना पुढे जाऊन काही अजून मोठं करायचं आहे. अशाच आमच्या विमेन एंटरप्रेन्युअर्स इथे आलेल्या आहेत. आणि सरांनाही माहिती असेल, सरांनाही वाचलं असेल, मॅम तुम्हाला मी एडिशन देईल. एक आपल्या जळगाव शहरात एक ग्रुप आहे वुमनिया, फॉर विमेन्स, फ्रॉम द विमेन्स टू द विमेन्स, टू द डेव्हलपमेंट ऑफ द विमेन्स. तर त्या ग्रुपला ज्या ओन करतात पूजा मुंदडा, त्या इथे आपल्यासोबत आहेत. तो जेस्चर की माँ हर रूप में माँ. जो है स्मॉल स्केल बिजनेस की बात की, मैं उन्हें बुलाना चाहूँगी स्टेज पे सम्मानित करने के लिए. सबसे पहले नाम मैं लूँगी श्री गाय किड्स एंड कुर्तीज से स्वाति रुपेश जवर, प्लीज स्टेज पे आ जाए. SK जनरल स्टोर से जानवी प्रवीण पर्सनल बिजनेस कैटेगरी में थे. हम चाहेंगे अगली बार पक्का आप सभी का बड़ा आर्टिकल आना चाहिए, हमें प्राउड फील होना चाहिए कि सेट से कोमल अशोक आहूजा. मोनिका मैम प्लीज आ जाइए जल्दी से. हीरा लोखंडवाला. श्राका. श्वेता विनोद सोनार. लाइट हाउस स्कूल से श्वेता विनोद सोनार. तालियों की गूंज बजती रहनी चाहिए, ऐसा मत कीजिए. उसके बाद तनुजा सुनील महाजन. आई रिक्वेस्ट लेडीज प्लीज. प्लीज आ जाइए. रचना संजीव मंत्री. लेडीज बी क्विक एंड बी रेडी प्लीज. नेक्स्ट इज राशि पारप्यानी. बी क्विक. स्मिता शाह. पूनम काबरा.
धन्यवाद. पण 5 मिनिट और भेटले नाही. जी मी ते घेणार आहे. जर्नी टू बीइंग अ हाउसवाइफ, टू अ मदर, टू अ फैमिली मेंबर, टू अ सक्सेसफुल सिंगर एंड एंकर, जिन्होंने सिर्फ जलगांव शहर में नहीं, मैं कहूँगी महाराष्ट्र, यूपी, बिहार सभी हिलाने की तैयारी रखते हैं. मैं एक जोरदार तालियों से स्टेज पर बुलाना चाहूँगी प्रिया जैन एंड स्वाति जैन. एक जोरदार तालियां बनी चाहिए. The next speaker, Mr. Bhagesh Tripathi. हर इवेंट में अथर्व म्यूजिक ग्रुप के ओनर मिस्टर सुनील सूद सर, इनको भी मैं यहाँ पे सम्मानित करना चाहूँगी. एक जोरदार यस. साथ ही साथ मैं यहाँ पर इनवाइट करना चाहूँगी जो इतनी देर से हर एंगल से आपके मेरे सभी के फोटोज क्लिक कर रहे हैं. बाद में जब आप मुझे बोलोगे प्लीज व्हाट्सएप करो, फोटोज वही देने वाले हैं. पार्टनर चिन्मय जोशी, मैं उन्हें रिक्वेस्ट करूँगी स्टेज पे आ जाइए. जोरदार तालियां बजनी चाहिए उनके लिए भी. एंड लास्ट बट नॉट द लीस्ट, इस ब्यूटीफुल वेन्यू पे जहाँ पर हम इवेंट कर रहे हैं, द होटल द 4 सीजन रिक्रिएशन, उनके जो रिस्पेक्टेड ओनर्स हैं वो थोड़ा सा कहीं बिजी हैं, बट वी रियली वांट टू थैंक देम कि उन्होंने इतना अच्छा वेन्यू हमें अवेलेबल करके दिया. उनका पूरा स्टाफ जो यहाँ पे लगा हुआ है, हम सभी को कोऑपरेट कर रहे हैं. मैं चाहूँगी एक जोरदार तालियां उनके लिए बजनी चाहिए. थँक्यू बाकी. आज तिळ संक्रांत, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण आज दैनिक दिव्य मराठी आयोजित या सन्मान सोहळ्यात सर्वांनी उपस्थिती दिली. सर्वात अगोदर आपल्या या विचारमंचावर उपस्थित आपल्या सर्वांना एक ऊर्जा देणारी, इतक्या कमी वयामध्ये यशाची शिखरं चढायला सुरुवात केली त्या आपल्या रसिकांच्या लाडक्या माऊचं मी आभार मानतो की त्यांनी इतक्या लांब येऊन आज आपल्या सगळ्यांना एक मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातून आपल्याला सन्मानित करण्यात आलं. आमचे दिव्य मराठीचे संपादक पटवे सर, इथे उपस्थित सर्व सन्मान, महिला असतील, पुरुष असतील, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे परिवार असतील, या सगळ्यांचे खूप खूप आभार. या छोटेखानी कार्यक्रमाला आपण आलात, दिव्य मराठीने आपल्याला सन्मानित केलं, आमच्याकडनं आपण हा सन्मान घेतला. त्या सर्वांचे, इथे उपस्थितांचे आणि DMK शर्मा मॅडम यांचं पण खूप खूप आभार. या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दिली. धन्यवाद. थँक्यू. इथेच बघायचं माझ्याकडे, इकडे तिकडे बघू नका. सेकंड, एक मिनिट,